तामिनी घाट निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि धुक्यात हरवलेला, हिरवाईच्या मिठीत झोपलेला हा सुंदर घाट, पण या सौंदर्यामध्ये दडलेला एक निर्दयी कठोर काळोख काल पुन्हा एकदा 6 निष्पाप तरुणांचा बळी घेत गेला. 6 तरुण, 6 स्वप्ने आणि 6 तरुणांच्या कुटुंबाची धडधड एका क्षणात संपून गेली. कालपर्यंत हसणारे, सोबत फोटो काढणारे आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणारे हे तरुण आज सफेद चादरीमध्ये शांतपणे पडून आहेत. त्यांच्या हातात असणारा तो स्मार्टफोन आज शांत आहे, पण त्यांच्या घरातल्या रडण्याचा आवाज मात्र काही केला थांबत नाहीये. घराची दारं आजही त्यांच्यासाठी उघडीच आहेत. स्वयंपाकघरामध्ये आई त्यांच्या आवडीचा नाश्ता करायला उठते, पण जेवणाची ताटं मात्र रिकामीच राहतात. वडिलांच्या खांद्यावर आज जगाचा डोंगर आहे. कुठल्या दुःखाला आधार द्यायचा आणि कुठल्या वेदनेला शब्द द्यायचं हे त्यांनाही कळत नाहीये. तामिनी घाटात झालेला अपघात ही केवळ एक बातमी नाहीये, तर 6 कुटुंबाची उद्ध्वस्त झालेली एक दुनिया आहे. वाहनाचा वेग आणि 1 सेकंदाची चूक इतकी जीव घेणं ठरू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. आपण तरुण आहोत, आपल्याला नेहमीच घाई असते, अंगात रोमांच असतो, एक वेगळीच मजा असते. पण आज या 6 मुलांचा फोटो पाहून मनाला एकच प्रश्न भेसकावतो, हा वेग खरंच इतका महाग होता का? एक वळण चुकलं की आयुष्य बदलायला 1 सेकंद पुरतो आणि मागे रडायला संपूर्ण कुटुंब राहतं. आज एक विनंती आहे तुम्हाला, घाटात जात असाल तर वेगावर नियंत्रण नक्की करा. कोणीतरी तुमची वाट पाहत असतं, कारण तुमचं जे आयुष्य आहे ते कोणाचं तरी विश्व आहे.